जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आपण सिरीज चालू केलेली आहे, एक उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याविषयी जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे तो आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे। त्याची जी लिंक आहे ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो, तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यामध्ये डिस्कस केलं होतं पदभरती येण्याचे चान्सेस का आहेत, का पदभरती येऊ शकते मी म्हणतोय, त्यासाठी काही आपण गोष्टीवर चर्चा केली होती आणि आपण या उपक्रमामध्ये कोणत्या कोणत्या बाबी क्लिअर करणार आहोत ही सुद्धा गोष्ट आपण त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली होती। परत एकदा तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगायचं जर म्हणलं तर जी पदभरती आहे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागामध्ये होणारी, त्या पदभरतीचे जे काही बेसिक गोष्टी आहेत, बेसिक अडचणी आहेत, ज्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी येत असतात, त्याविषयी आपण आता या उपक्रमामध्ये विविध वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहोत। मी स्वतः प्रिपरेशन केल्यामुळं काय काय अडचणी येत आहेत, येऊ शकतात हे मला माहीत आहे। माझ्या अनुभवाप्रमाणे कोणत्या टॉपिकवरती अडचण येऊ शकते, त्या टॉपिकवरती मी तर व्हिडिओ घेणारच आहे। पण तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल अडचण आहे, तुम्हाला काय समजत नाही आहे किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ यायला पाहिजे, हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्या टॉपिकवर आपण नक्की व्हिडिओ घेऊन येऊ, जेणेकरून तो व्हिडिओ बघून जास्तीत जास्त जणांना फायदा होईल। तर आजच्या दिवसामध्ये आपण DMER जो विभाग आहे, त्या विभागामध्ये गट क असेल किंवा गट ड असेल, या प्रवर्गामध्ये कोणत्या कोणत्या पदांसाठी पदभरती होते ते आपण यामध्ये पाहणार आहोत। बरेच विद्यार्थी मेसेज करत होते की हे पद असेल का, ते पद असेल का, तर मग आपण त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही बाजू तुम्ही तेवढी लक्षात घेऊ नका, हे इम्पॉर्टंट नाही आहे। आज आपण गट क, जे DMER द्वारे पदभरती होते गट क ची, त्या पदभरतीमध्ये कोणते कोणते पद असतात आणि त्या पदांना वेतन श्रेणी किती असते आणि पे स्केल कोणता असतो, याविषयी चर्चा करू। गट क आणि गट ड दोन्ही संवर्गातील पदांसाठी आपण ही चर्चा करणार आहोत। त्यामुळं तुम्ही कोणत्याही पदासाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। विद्यार्थी मित्रांनो, या जे पद आहेत या पदांसाठी क्वालिफिकेशन कोणतं लागणार आहे यावर सुद्धा आपण पुढील व्हिडिओ घेणार आहोत। तर तुम्ही क्वालिफिकेशन, तुमचं काय क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन पाहून तुम्ही कोणत्या पदासाठी ॲप्लिकेबल आहात हे तुम्हाला तिथं कळू शकतं आणि त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, कोणतं पद चूज करायचं आहे, तुमचं टार्गेट काय आहे ते तुम्हाला त्याच्यावर ठरवता येणार आहे आणि तुम्हाला एकदा तुमचं क्वालिफिकेशनवर, तुमच्या क्वालिफिकेशनवर कोणते पद निघतात, आरोग्य विभागामध्ये असेल किंवा DMER मध्ये असेल ते कळणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे हे फिक्स करायचं आहे, तुमचं टार्गेट क्लिअर करायचं आहे आणि नंतर त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तुम्ही आता मी जी स्ट्रॅटर्जी देतोय, मी जे हे उपक्रम चालू करतोय, याच्यात जितके काही व्हिडिओ होतील आपण जास्त घेत बसणार नाहीये, 9 ते 10 व्हिडिओ होतील। तेवढे व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते पूर्ण क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासाची एक वेगळीच दिशा मिळेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। DMER मध्ये कोणते कोणते पद असतात त्याचं क्वालिफिकेशन आपण उद्या पाहू। पहिलं पद असते गट क चं परिसेविका। परिसेविका या पदासाठी S14 पे स्केल आहे। 38,600 पासून 1,22,800 रुपये बेसिक पेमेंट मिळणार आहे। याचं जे क्वालिफिकेशन आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं तुमचं क्वालिफिकेशन यासाठी बरोबर आहे का नाही ते बघून घेऊ शकता किंवा या पदासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागू शकतं ते सुद्धा पाहू शकता। क्वालिफिकेशनचा विषय चाललाय तर तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आधी परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स असतील तर स्टाफ नर्स, नर्सिंग काउन्सिलिंगचं, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असतील तर पॅरामेडिकल काउन्सिलिंगचं, त्याचबरोबर जर तुम्ही औषध निर्माता असताल तर तुम्हाला फार्मसी काउन्सिलिंगचं जे काही रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन तुमच्याकडं असणं गरजेचं असतं। DMER ची ॲड निघालेल्या तारखेपर्यंत हे तुमच्याकडं असणं गरजेचं असतं।
त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही काढलं तर तिथं गृहीत धरल्या जात नाही, बाद केल्या जातं. त्यामुळं तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर मला पर्सनल इंस्टाग्राम आय डीवर मेसेज करा. तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते विचारा. रजिस्ट्रेशनबाबत तुम्हाला पूर्ण क्लिअर गायडन्स दिला जाईल. त्यासाठी तुम्ही मला माझ्या इंस्टाग्राम चॅनलला किंवा आय डीवर मेसेज करू शकता. दुसरं पद असणार आहे अधिपरिचारिका. त्याला सुद्धा S13 पे स्केल असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढा पेमेंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER मध्ये स्टाफ नर्स हे काही जे पद आहे हे खूप चांगलं पद आहे. खूप चांगलं त्यांना प्रमोशन असतं आणि एका काळाच्या नंतर स्टाफ नर्स जे आहेत यांना इन्चार्जचं पद दिलं जातं. जे वॉर्ड आहे, ज्या वॉर्डमध्ये त्यांना इन्चार्जचं पद दिले, तो पूर्ण जो वॉर्ड आहे मेडिकल कॉलेजमधला, तो पूर्ण अधिपरिचारिका यांच्या अंडर असतो. त्यांचे इन्चार्ज असतात ते अधिपरिचारिकाच असतात. त्यामुळे तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर खूप चांगली बातमी आहे. तुम्ही यासाठी ॲप्लिकेबल आहात का नाही याचा सुद्धा नंतर व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर पुढचं पद असणार आहे कार्यालयीन अधीक्षक. त्यासाठी सुद्धा S14 पे स्केल असणार आहे. 38,600 पासून 1,22,800 पर्यंत पेमेंट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं स्पष्ट दिसतंय कोणतं पद आहे, कोणते किती पेमेंट स्केल आहे. त्यामुळे मी थोडं व्हिडिओ फास्ट घेतो. आपल्याला गट क आणि गट द दोन्हीचे सुद्धा पेमेंट स्केल आणि पद कोणते आहेत ते बघायचे आहेत. त्यामुळं जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे याची स्पीड कमी करून नक्की बघा. पुढचं पद असणार आहे वरिष्ठ सहाय्यकचं. त्यासाठी सुद्धा 35,400 ते 1,12,000 एवढा पेमेंट असणार आहे. त्यानंतर गट क मध्ये भांडारपालचं सुद्धा पद भरलं जातं. त्याचबरोबर वरिष्ठ लिपिकचं सुद्धा पद भरलं जातं. या दोन्ही पदांसाठी S8 पे स्केल असणार आहे. 25,500 ते 81,100 एवढा बेसिक पेमेंट असणार आहे. त्यानंतर पुढील पद आहे बघा कनिष्ठ लिपिकचं. त्यासाठी S6 पेमेंट स्केल आहे. 19,900 पासून 63,200 पर्यंत पेमेंट दिला जातो. त्यानंतर बघा 14 नंबरचं पद आहे स्वच्छता निरीक्षकचं, म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचं. यासाठी सुद्धा S8 पेमेंट स्केल आहे. 35,500 पासून 81,100 एवढा पेमेंट देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा संजीवन शास्त्रज्ञ पद आहे. सगळ्यात जास्त पे स्केल आहे S15चा. त्यामध्ये 41,800 ते 1,32,300 रुपये पेमेंट दिलं जातं. पेमेंटच्या दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त पेबल आहे हे पद आहे संजीवन शास्त्रज्ञ. त्यानंतर पद आहेत ECG तंत्रज्ञ असेल किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, दोन्हीसाठी पे स्केल तुम्हाला असणार आहे S13. 35,400 पासून 1,12,400 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इतर भत्ते वगैरे मिळत असतात. त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू. त्याच्यानंतर प्रभारी शस्त्रगृहसाठी पद आहे. S7 पे स्केल आहे, म्हणजेच 21,700 एवढा बेसिक पेमेंट मिळला जातो. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन आणि क्षकिरण तंत्रज्ञ म्हणजेच एक्सरे टेक्निशियनचं सुद्धा पद आहे. त्यामध्ये तुम्हाला S13 म्हणजे 35,400 ते 1,12,400 एवढा पेमेंट स्केल दिला जातो. पुढील पद असणार आहे औषध निर्माताचं. त्यामध्ये S10 पे स्केल आहे आणि 29,200 पासून 92,300 रुपये बेसिक पेमेंट मिळणार आहे. पुढील पद आहे बघा वस्त्रपालसाठी. S6 पे स्केल 19,900 पासून 63,200 पर्यंत पेमेंट असणार आहे. पद असणार आहे प्रयोगशाळा सहाय्यकचं सुद्धा गट क मध्ये. यामध्ये S7 पे स्केल आहे. 21,700 पासून 69,100 रुपये एवढा बेसिक पेमेंट असणार आहे. गट ड चे जे पद आहेत ते बघा. त्याच्यामध्ये पेमेंट स्केल आणि तुम्हाला काय काय असणार आहे ते बघू आपण. पहिलं पद जे असणार आहे गट ड चं, हे असणार आहे अंधार खोली परिचारक आणि त्यानंतरचं असणार आहे प्रयोगशाळा परिचारक. त्यानंतर आया हे पद सुद्धा गट ड चंच आहे. प्रयोगशाळा सेवकचं पद आहे. औषध भंडार सेवकचं आहे. रक्तपेढी परिचारकचं सुद्धा गट ड मध्ये पद येत असतं. त्यानंतर 7 नंबरचं पद आहे औषधालय परिचारक. रक्तपेढी सेवकचं सुद्धा पद आहे गट क मध्ये. औषध भांडार परिचारक हे सुद्धा पद गट ड मध्ये DMER द्वारे भरल्या जातं. त्यानंतर पुढील पद आहे रुग्णपट वाहकसाठी. कक्ष परीक्षकसाठी सुद्धा पद आहे. रुग्णवाहिका परिचारकसाठी सुद्धा गट ड मध्ये पद भरल्या जातं. त्यानंतर बघा कक्ष सेवक असेल, रेकॉर्ड सप्लायर असेल, कनिष्ठ परिचारक असेल आणि
वैद्यकीय परिचारक असेल, त्याचबरोबर कॉल बॉय असेल, हे जे पद आहेत हे पूर्ण पद गट ड मध्ये येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे काही जेवढे पद आपण पाहिलेले आहेत या सगळ्यांना S1 स्के पेल आहे, त्यामध्ये 15,000 पासून 47,600 पर्यंत तुम्हाला बेसिक पेमेंट दिला जाणार आहे. पुढील बघा, शल्यगृह परिचारकचं सुद्धा पद आहे. यामध्ये तुम्हाला S5 पे स्केल आहे. 18,000 पासून 56,900 पर्यंत पेमेंट आहे. त्यानंतर क्षकिरण परिचारकचं पद आहे S1 पे स्केल सोबत. त्याच्यानंतर शल्यचिकित्सा गृह सहाय्यकसाठी आहे, त्याला S5 पेमेंट स्केल आहे. गॅस यंत्रज्ञ परिचारक, शस्त्रक्रिया परिचारक असेल, गॅस यंत्र सहाय्यक असेल किंवा शस्त्रक्रिया सहाय्यक, जमादार असेल, शस्त्रक्रिया सेवक असेल, त्यानंतर ड्रेसर असेल, ग्रंथ सहाय्यक परिचारक असेल, दंत परिचारक, भंडार सेवक, दंतसेवक, नाभिक आणि बाह्य रुग्णसेवक हे काही पद आहेत. जवळपास 32 संवर्गाचे गट ड मध्ये जवळपास 32 वेगवेगळ्या संवर्गाचे पद आहेत. त्यामध्ये S1, S3, S5 पर्यंत पे स्केल सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण गट क मध्ये कोणते कोणते पद भरले जाऊ शकतात आणि गट ड मध्ये कोणते पद भरले जाऊ शकतात, त्यांचा पेमेंट स्केल किती आहे याविषयी माहिती पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अतिरिक्त सुद्धा दुसरे पद सुद्धा निघू शकतात. आज आपण जे पद पाहिले ते तर 100% निघणारच आहेत आणि त्यानंतर अजून याच्यामध्ये ॲड होऊन दुसरे सुद्धा पद निघू शकतात. तर त्यामुळं गट क आणि गट ड हे संवर्ग जे आहे, या संवर्गामध्ये DMER द्वारे कोणते कोणते पद निघतात याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल होणार आहे. किती संवर्गातील कोणते वेगवेगळे पद असतात यांचा सुद्धा तुम्हाला यामध्ये तपशील मिळालेला आहे. पेमेंट स्केलची सुद्धा एक आयडिया आलेली आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा. जे काही मेडिकल फील्डमध्ये अभ्यास करून इच्छित आहात, मेडिकल फील्डमध्ये ज्यांना करिअर बनवायचं आहे, त्या सगळ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो इम्पॉर्टंट होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे काही पद पाहिलेले आहेत या पदांसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे आपण हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये माझी टेलिग्राम ID दिलेली आहे, इंस्टाग्राम ID आहे, तिथं तुम्ही मेसेज करून तुमचे डाऊटसुद्धा क्लिअर करून घेऊ शकता. सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.